आज आम्ही जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलेलं आहे की आमच्या शेतीवर नाफे नावाच्या एका बंडखोर म्हणजे खंडीखोर नगरसेवकानं धमक्या देऊन जमीन न विकू देणं, न हे करणं म्हणून असं हे करायला लागले. तर मी सांगलीतील शेतकरी असून मी गेल्या वेळेस आमची एक वेळेस फाईट झालेली सर की मुलाखतीद्वारे त्यांना आम्हाला धमकावलं की या ठिकाणी मुस्लिम समाजाचं आरक्षण आहे आणि ही जमीन तुम्ही कशी काय विकू शकता. तर सर मी सांगू इच्छितो की तिथं कसल्याही प्रकारचं आरक्षण नाही आणि आज मला माझ्या लेकरा बाळाच्या शिक्षणासाठी म्हणा किंवा वैयक्तिक याच्यासाठी जमीन विकायची आहेत, पण तो जमीन विकायची असतील तर दोन कोणी खंडणी द्या. त्यांची मिसेस नगरसेविका आहे की त्या मिसेसच्या नावाखाली तो स्वतःच पोळी भाजून घ्यायच्या मागायला लागलाय. तर फक्त मला एवढंच म्हणायचं मी इतकं सांगूनही त्यानं जर ऐकलं नाही माझं, म्हणून मी काय केलं सर की सरळ पोलीस स्टेशन विमानतळ पोलीस स्टेशनला एक FRI दाखल केला त्याच्या नावानं आणि FRI फाडून घेतला, पण प्रशासनानं कोणतीही कारवाई केली नाही त्याच्यावर, म्हणून तो सुसाट सुटलाय. आता त्याची हिंमत इतकी वाढलेली आहे की एक वेळेस फक्त माझ्यावरच होतं, पण आज सर्व शेतकऱ्यावर त्यानं दबाव टाकलेला आहे की तुम्ही जमीन कशा विकता काय नाही बघतो मी. आणि त्यानं असे एक हे तयार केलेले की कागदपत्राद्वारे आरक्षणाच्या याच्याद्वारे. तर मी सांगू इच्छितो की आमची 2 टर्मची नगरसेवक सोबत आणलेली आहे की कसल्याच प्रकारचं कोणीही जमिनीवर आरक्षणसाठी महानगरपालिकेचं नाही. आणि मग महानगरपालिकेला निवेदन आहे की असं पेपरमध्ये जाहीर प्रकरण द्यावं की सांगवीची कुठलीही जमीन आरक्षणामध्ये नाही. तरी पण महानगरपालिकेचे अधिकारी काही बोलायला तयार नाहीत आणि हे नाते त्या गोष्टीचा पूर्णपूर्ण फायदा घेऊन शेतकऱ्याकडून प्रत्यक्ष खंडणी वसूल करण्याचं काम करीत आहे. आणि यांचा कुठलाही कसल्याही प्रकारचा चांगला बॅकग्राऊंड नाही. हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक असे जर नांदेडला तयार झाले आणि महानगरपालिकेत जर गेले तर महानगरपालिकेचं लवकर वाटोळं होणार आहे. त्यासाठी माझी विनंती आहे महानगरपालिकेला की आपण अगोदर एक पत्र काढून सांगवीवर कसल्याही प्रकारचं कुठलंही आरक्षण महानगरपालिकेचं नाही असं जाहीरपणे महानगरपालिकेला सांगावं आणि शेतकऱ्यांना एक धीर द्यावा ही माझी कळकळीची महानगरपालिकेला विनंती आहे. आणि या नाफेला जे अगोदर मी केस केलेला आहे त्या केसचा ऍक्शन पोलीस स्टेशनने ताबडतोब घ्यावं ही माझी कळकळीची पोलीस स्टेशन विमानतळाला विनंती आहे. सर्व शेतकऱ्यांनी केलेली मागणी. प्रभाग क्रमांक 3 माझे सांगवी गाव मूळगाव सांगवी मधील कष्टकरी शेतकरी शेतकरी जे गोरगरीब शेतकरी जे आहेत आज त्यांच्या मुलाच्या लग्न कार्यासाठी शेती विकणे वगैरे वासाठी शिक्षणासाठी जे काही आहे तर आजपर्यंत आमच्या सांगवीला कोणतेही आरक्षण नाही. आज 2019-20 मध्ये पूर्ण गट नंबर जे आहे ते 2-3 जे गट नंबरवरती नाफे आधी काहीतरी नाव ऐकलेलं आहे मी. तर या संबंधित यांनी व्यक्तीने आमच्या शेतकऱ्यांना सर्व त्रास दिलेला आहे की बाबा तुम्ही जे कोणी सौदा करत असेल त्याच्या आडपट्टी येऊन सौदे वगैरे करण्यासाठी रोख करत आहे. तर यासाठी आम्ही सर्व जिल्हाधिकारी SP साहेबाला विमानतळ पोलीस स्टेशनला निवेदन देऊन आम्ही शेतकऱ्याच्या हिताची मागणी करत आहोत व त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी एवढीच मागणी करत आहोत.